नमस्कार शेतकरी बंधूंनो, 30 मार्च सोमवारपासून राज्यात बुधवारपर्यंत वादळी वाऱ्यासह पाऊस तर काही ठिकाणी गारपिटीची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेली आहे। मग कोणकोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार पाहूयात मित्रांनो, याबद्दलची सविस्तर माहिती आपल्या हवामान आणि परिसर या चॅनलच्या माध्यमातून। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील तापमानामध्ये वाढ होत असताना पावसाला पोषक वातावरण तयार होत असून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे। तर विदर्भातील काही ठिकाणी गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। हवामान विभागाने आज राज्यात काही ठिकाणी अंशतः ढगाळ हवामानाचा अंदाज व्यक्त केलेला आहे। तर उद्या कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर, नांदेड या जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि सोमवारी राज्यात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तर सोमवारी नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, नागपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। तर नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली असून मंगळवारी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात तसेच विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता आहे। तर बुधवारी संपूर्ण विदर्भ, संपूर्ण मराठवाडा आणि संपूर्ण खानदेशासह मध्य महाराष्ट्र आणि मुंबईसह ठाणे, पालघर सर्व हे जिल्हे काही जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे। तर मित्रांनो, अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।